नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. मिरजेत भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचा भूमापन कार्यालयात संताप, प्रलंबित कामांवरून अधिकाऱ्यांना धारेवर. मिरजेतील तहसील कार्यालय आवारात असलेल्या नगर भूमापन कार्यालयात गुरुवारी दुपारी भाजपचे ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे यांनी प्रलंबित मालमत्ता नोंदणीच्या कामावरून तीव्र नाराजी व्यक्त केली. आपल्या बंधूच्या मालमत्तेशी संबंधित प्रकरण अनेक दिवस प्रलंबित का आहे याचा जाब विचारण्यासाठी ते कार्यालयात पोहोचले होते. कार्यालयात 3 निरीक्षकांची नियुक्ती असताना त्यावेळी केवळ एकच निरीक्षक उपस्थित असल्याचं दिसून आलं. तसेच कार्यालयाचा वीज पुरवठा गेल्या 2 दिवसांपासून खंडित असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली. त्यामुळे देशपांडे अधिकच संतप्त झाले. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच पालकमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब यादव आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून कार्यालयातील कारभाराबाबत तक्रार नोंदवली. मात्र संबंधित कर्मचाऱ्यांनी अर्जदाराची चूक असल्याचे सांगत प्रकरण फेटाळल्याचा आरोप करण्यात आला. दरम्यान याच प्रकरणाबाबत यापूर्वीही दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा एका कर्मचाऱ्याने केल्याची चर्चा आहे. आम्ही चुकीचे काम केले नाही, त्यामुळे आम्ही अजूनही येथेच कार्यरत आहोत. आमचे कुणी काहीही बिघडवू शकत नाही, अशा आशयाचे वक्तव्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकारामुळे नगर भूमापन कार्यालयातील कारभार, कर्मचारी उपस्थिती आणि नागरिकांची रखडलेली कामे याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित विभागाकडून याची दखल घेतली जाणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. माझ्या ब्राह्मणपुरीमध्ये माझा एक शाळा आहे, त्याचा सिटी सर्वे ती आमच्या बायकोच्या नावावर आहे आणि त्याचा सिटी सर्वे उतारा मिळण्यासाठी मी 2023 साली अर्ज केलेला आहे. आज आणि अनेक वेळा पाठपुरावा करून सुद्धा अजून माझ्या नावाची नोंदणी झालेली नाही. अनेक हेलपाडे मारले आणि मला असं समजलं की ज्येष्ठ नागरिकांचा अर्ज लवकर पास होतो, पण ते काही झालेलं नाही. त्यामुळे त्याची योग्य ती दखल घेतली जावी म्हणून आज मी मकरंद देशपांडेंच्या बरोबर आलो होता. तरी सुद्धा काम होईल का नाही मला शंका आहे. नागरिक भूमापन केंद्रामध्ये अनेक नागरिकांची कामं अनेक वर्ष प्रलंबित आहेत. अनेक लोकांच्या तक्रारी असल्यामुळं आज मुद्दामून मी या ऑफिसला आलो. या ऑफिसमध्ये आले नसताना वरिष्ठ अधिकारी उपस्थित नव्हते, सहकारी ऑफिसरही उपस्थित नव्हते. जे अधिकारी उपस्थित नव्हते त्यांचा रजेचाही अर्ज नाही आहे आणि या ठिकाणच्या ऑफिसचा गलथानपणा आहे हा सगळ्यांच्या नजरेसमोर आलाय. विशेष करून महसूल खात्यामध्ये हे येणारं कार्यालय आहे. या कार्यालयामध्ये लोकांना वेळेमध्ये सिटी सर्व्हेचे उत्तरं मिळणे अपेक्षित आहे आणि हे उतारे मिळत नाही आहेत आणि त्यामुळं या ठिकाणी प्रथमतःच मान्य जिल्हाधिकारी असतील, त्यांचे वरिष्ठ अधिकारी असतील आणि मान्य महसूल मंत्री असतील यांच्याशी मी प्रत्यक्ष बोललेलो आहे, तक्रार केलेली आहे. या कार्यालयाच्या कामकाजामध्ये सुधारणा झाली नाही तर भविष्यामध्ये आंदोलनाचा पवित्रा घ्यायला लागला तरी नागरिकांच्या हितांसाठी, लोकांच्या कामासाठी घेण्याची आमची तयारी.